गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। श्री माता। दिनांक 27 जून ते 4 जुलै 2025 या कालावधीमध्ये श्री क्षेत्र गोवर्धन मथुरा येथे आपण जो ऐतिहासिक, दिव्य आणि आशुफलदायक असा श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहासाठी जाणार आहोत, त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना, नियमावली यांचं पालन आपल्याला करायचं आहे। सोबतच तिथे आपल्याला काय काय साहित्य सोबत आणायचं आहे हे सर्वांना समजावं म्हणून आपण चर्चेला जमलेलो आहोत। सर्वात प्रथम काय तर तिथे तीर्थक्षेत्री निवास, भोजन आदी सर्व व्यवस्था आपल्याला करायची आहे। म्हणून आपल्या अल्पसहभागाने आपल्याला उत्तम अशी जागा मिळावी, पारायणासाठी, राहण्यासाठी, भोजनाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने या ठिकाणी आपण प्रवेशपत्र लावलेलं आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आपल्या जवळील सेवा केंद्रातले जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं किंवा इथे खाली स्क्रीनवर तुम्हाला काही नंबर दिसत आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण आपल्या प्रवेशपत्रासंदर्भातल्या, निवासासंदर्भातल्या किंवा ज्या काही महत्त्वाच्या शंका असतील त्या तुम्ही तिथे विचारू शकतात। दुसऱ्या टप्प्यात जे भागवताला येणार आहेत यांना प्रवेशपत्र आवश्यक असेल आणि सर्व प्रवेशपत्र धारकांनी 26 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्या भागवत पारायण स्थळी एकत्रित जमायचं आहे। का म्हणून तर भागवत सप्ताह सुरू करण्या अगोदर भागवत ग्रंथाची की ज्यांना भगवान श्रीकृष्णाचा प्राण म्हटलेला आहे, भगवान श्रीकृष्णाने भागवतात स्वतःच सांगितलं आहे की मी माझा देह सोडण्या अगोदर माझी जी काही ऊर्जा आहे ती एकत्रित करून श्रीमद भागवतामध्ये समाविष्ट करत आहे, त्यात निवास करत आहे। म्हणून जो व्यक्ती भागवताची सेवा करेल, मनन चिंतन पठन करेल, तो जणू माझा ज्ञान यज्ञ करतो आहे असं मी मानेल, असं भगवान श्रीकृष्णांचं वाक्य आहे। म्हणूनच त्या ग्रंथरूपी, त्या शब्दरूपी भगवंताची महामिरवणूक काढायची असते। म्हणून 26 तारखेला ज्या गोवर्धनगिरी राजाला भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या करांगुलीवर धारण केलं होतं त्या गोवर्धनाचं महापूजन करून त्या ठिकाणाहूनच आपण भागवताची महामिरवणूक सुरू करणार आहोत आणि साधारणतः 6:30च्या आरतीपर्यंत ही सर्व मिरवणूक घेऊन आपण आपल्या पारायण स्थळी येणार आणि आपापल्या पारायणाला कोण कुठे बसावं अशा पद्धतीने आपल्या आपल्या ग्रंथांची मांडणी व्यवस्थित करून घेणार आहोत 26 तारखेला। आणि त्याच रात्री आरतीनंतर सर्वांना दुसऱ्या दिवशीच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील त्या दिल्या जातील, त्या तिथे जे उपस्थित असतील त्यांच्यासाठी असतील। त्या सोबत येताना आपल्याला साहित्य काय काय आणायचं आहे ते समजून घेऊया। सर्वात प्रथम 1 किंवा 1.5 फुटाचा छोटा चौरंग, पाठ किंवा ग्रंथासाठी स्टँड घ्यायचा आहे। 1 ते 1.5 फुटाचंच हवं, 3-4 फुटाचं नव्हे, कारण प्रत्येकाची जागाच तेवढी नियुक्त करून दिलेली असेल, आपल्यामुळे इतरांच्या कुठल्याही उपासनेमध्ये व्यत्यय येता कामा नये। म्हणून तसा छोटा पाठ, चौरंग किंवा ग्रंथ स्टँड, त्यावर अंथरण्यासाठी कापड, सोबत श्रीमद भागवताचा जो सुलभ भागवत ग्रंथ आहे आपला तो सुलभ भागवत ग्रंथ घ्यायचा पारायणासाठी, मोठा भागवत, छोटा संक्षिप्त नाही। त्यासोबतच भागवताच्या पिशवीमध्ये म्हणजे ग्रंथाची जी पिशवी असते त्यात आपण व्यवस्थित आपलं भागवत हे संरक्षित ठेवू शकतो। सोबतच प्लास्टिकची एक पिशवी सुद्धा आणा की ज्यामध्ये हे भागवत व्यवस्थित पॅक करून ठेवता येईल, कारण आजपर्यंत आपण ज्या ज्या ठिकाणी भागवत केलेला आहे त्या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये
एकदा तरी वरुण राजा हजेरी लावतात, हा आजपर्यंतचा आपला अनुभव आहे. जर समजा परमेश्वरांचं प्रसाद पुष्प किंवा आशीर्वाद पुष्प पर्जन्याच्या रूपाने वर्षलं जरी तरी आपला भागवताचा ग्रंथ खराब होणार नाही. म्हणून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित त्यांना बांधून आणायचं आहे. सोबत काय तर आपल्या घरातली दिंडोरी प्रणीत नित्यसेवा, गीताई ग्रंथ, सत्यनारायणाच्या महापूजनाचा ग्रंथ, विष्णू सहस्रनाम स्तोत्र, श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र, आपापल्या देवघरातले बाळकृष्ण, ज्यांच्या देवघरातले बाळकृष्ण माशी लागलेले असतील, खंडित झालेले असतील, तर त्यांनी या भागवताला यायच्या अगोदर त्या देवघरातल्या खंडित बाळकृष्णांना बाजूला काढा, त्यांना गंध, अक्षदा, हळदी, कुंकू, फुलं वाहा, धूपदीप ओवाळा, त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवा आणि सत्यनारायण ग्रंथाच्या शेवटी जो यान्तु देवगणा हा देवता विसर्जनाचा मंत्र आहे, त्या मंत्र म्हणत त्यांच्यावर अक्षदा वाहा आणि ते बाळकृष्ण दही भातासह आपल्या गावामध्ये जी विहीर असेल, जिथलं पाणी कोणी पित नसेल, नदी, तलाव असेल, समुद्र असेल, यांच्या थोडं मध्यावर जाऊन टाकण्याचा प्रयत्न करा. काठाशी टाकू नका. काठाशी टाकल्यानंतर काय होतं, कालांतराने उन्हाळ्यात जर पाणी आटलं आणि कोणाच्या पायाशी ते बाळकृष्ण लागले, ते लोक स्वयंभू बाळकृष्ण पावले म्हणून आपल्या घरी पूजेत ठेवतील. म्हणून त्यांचं विसर्जन व्यवस्थितरित्या करा. ते झाल्यानंतर व्यवस्थित सर्व अंग त्यांचे सुकुमार आहेत असे बाळकृष्ण घेऊन बरोबर तिथे यायचं आहेत. आपापल्या देवघरातले बाळकृष्ण सोबत आणायचे आहेत. सोबत तांब्याचा कलश म्हणजे तांब्या पाहिजे, 2 छोटी छोटी ताम्हणं पाहिजेत, कारण सत्यनारायण पूजा सांगतेला होईल. म्हणून कलशावर ठेवण्यासाठी छोटं तामण, त्यात तांदूळ भरून बाळकृष्ण ठेवावे लागतील, म्हणून 2 छोटे ताम्हणं लागतील. पळी, पंचपात्र, पूजेच्या साहित्यामध्ये अष्टगंध, अक्षता ज्या आहेत ते पाव किंवा अर्धा किलो पर्यंतच्या घ्या. अक्षता म्हणजे काय, अखंड तांदूळ, अक्षता, अशा त्या अर्धा किलो किंवा पाव किलो तांदूळ बरोबर घ्या अखंड. हळद, कुंकू, खडी साखर, सोबत काय तर 5 सुपाऱ्या मोठ्या घ्या, ज्याला कुठल्याही प्रकारचं कीड नको, तडे गेलेले नको, व्यवस्थित अशा 5 सुपाऱ्या घ्या. देव आणि हात पुसण्यासाठी नॅपकिन 2 वेगवेगळे असू द्या. पारायणासाठी ज्या आसनावर तुम्ही बसणार ते आसन व्यवस्थित असावं, त्याला छिद्र, फाटकं, जळलेलं असं नको, व्यवस्थित आसन. गोमुखीसह जपमाळ घ्या आपली. अंथरायला सतरंजी घ्या, पांघरायला शॉल घ्या, पाण्याची बॉटल घ्या, सोबत ग्लास, ताट, वाटी, चमचा आणि चहाचा कप, एवढं सर्व साहित्य आपल्या सोबत असू द्या. सोबत जे काही डेली नीड्स असतील त्या सुद्धा आपल्या सोबत असू द्या. सोबतच ज्या काही महत्वाच्या औषधी आहेत आपापल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या, की ज्या तुमच्या विशिष्ट डॉक्टरांच्या मेडिकल शिवाय कुठे मिळत नाही, अशा औषधींचा थोडा साठा सोबत ठेवा, की तिथे गेल्यानंतर आपली कुठली धावपळ होता कामा नये. म्हणून तशा लागणाऱ्या औषधी त्या सोबत असू द्या. सोबत लहान मुलं, मौल्यवान वस्तू, दागदागिने हे सोबत आणू नका. जेवढे आपल्याला आवश्यक असतील तेवढेच पैसे सोबत असू द्या, अतिरिक्त काही नको. नाहीतर काय होतं, त्या भागवतामध्ये परमेश्वराचं गुणगान सांगण्याऐवजी याची पोत हरवली, याची अंगठी हरवली, याची मुलं हरवले, याचा पास हरवला असं सांगत बसावं लागतं. म्हणून त्यासाठी अगोदरच ती उपाययोजना व्यवस्थित आपण सांभाळा. महत्वाची सूचना काय तर आपण 7 दिवसासाठी तिथे ज्ञान यज्ञाला जात आहोत. म्हणून जो व्यक्ती ज्ञान यज्ञाला जातो, साधक असतो, जो पारायण आदी कर्म करायला बसतो, त्याच्यामध्ये काही महत्वाचे नियम असतात. या भागवतामध्ये जितकं शक्य आहे तितकं मौन पाळा. या भागवतामध्ये तीर्थक्षेत्री स्वयंशिस्त आपल्याला असावी. स्वच्छता आपल्या स्वतःची, परिसराची आणि भागवत पारायणाच्या पॅन्डॉलची सुद्धा असावी. आणि आपलं आचरण हे उत्तम अशा साधकाचं असावं. एकमेकांची काळजी घ्यायची, सोबत येणाऱ्या व्यक्तीची काळजी घ्यायची, कारण त्या भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाला राधा मातेंसह जर येण्याची इच्छा झाली तर ते येताना त्यांच्या द्वापर युगाच्या वेशात येणार नाहीत. ते येताना कुठल्याही अवस्थेमध्ये आणि कुठल्याही वेशात येऊ शकतात. म्हणून प्रत्येकामध्ये परमेश्वर बघत
उत्तम साधक लक्षणाने आपल्याला या भाग्याने मिळालेल्या भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहामध्ये समाविष्ट व्हायचं आहे. भागवतामध्ये दिलेलं वर्णन आपण आजपर्यंत जे वाचलेलं आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष पारायण करण्याची आणि ते स्थळ आपल्या या डोळ्यांनी बघण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. म्हणून इत्यादी सर्व साहित्यांसह आपल्या सर्वांना त्या भागवत पारायण सप्ताहामध्ये एकत्रित जमायचं आहे. म्हणून सर्वांना या सर्व सूचना समजल्या असतील अशी आशा व्यक्त करतो. श्री स्वामी समर्थ. श्री माता.